दृश्य पाहतो आहोत। अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर ही गर्दी ओसरायचं नाव घेत नाहीये। अजूनही ग्रामस्थ येत आहेत अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी। आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, आपण पाहतोय गर्दी ओसरत नाहीये, अजूनही ग्रामस्थांच्या रांगा पाहायला मिळत आहेत। रोहित पवार त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतायत आणि आत्ता काटेवाडीमध्ये अजित पवारांच्या निवासस्थानी पवार कुटुंबियांपैकी कोण कोण उपस्थित आहे आणि सध्या निवासस्थानी काय परिस्थिती आहे? बारामतीला जाईल, कारण आपण बघितलं तर साधारणपणे 10 वाजता ज्या प्रकारे आपण बघितलं अवघे 5 ते 10 मिनिटांमध्ये अजित पवारांचे पार्थिव त्यांच्या या काटेवाडी निवासस्थानातून पुढे बारामतीला जाईल। कारण आपण बघितलं तर साधारणपणे 10 वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे आणि 11 वाजता विद्या प्रतिष्ठान इथे हे पार्थिव पुन्हा तिथे ठेवलं जाईल आणि तिथे पुन्हा अंत्यदर्शनाला काही नेते तिथे आलेले आहेत, ते अंत्यदर्शन घेतील। तुझी रांग म्हणते ती रांग अजूनही सुरू आहे। आता काही जणांना सांगितलं जाते की तुम्ही विद्या प्रतिष्ठान इथे यावं किंवा मग अंत्ययात्रेमध्ये यावं आणि तिथे अजितदादांच्या पार्थिवाचं दर्शन घ्यावं। इथे आपण बघतोय पोलीस बँड इथे आहे आणि जसं आपण बघितलं की शासकीय इतमामात या अंत्यसंस्कार हे होणार आहेत आणि त्यामुळे पोलिसांनी सुद्धा तसं नियोजन केलेलं आहे। पोलीस बँड आपल्याला पाहायला मिळतोय, मानवंदना दिली जाणार आहे आणि इथे सुद्धा आपण जसं तू म्हटलीस की अजित पवारांचे कुटुंबीय, मग इथे पार्थ पवार आहेत, सुनेत्रा पवार आहेत, सुप्रिया सुळे इथे आहेत, योगेंद्र पवार आहेत आणि काही जवळचे नातेवाईक। अगदी सुरुवातीला जेव्हा हे अजितदादांचं पार्थिव आतमध्ये आणलं गेलं, तिथे ठेवलं गेलं, त्यानंतर काही जवळच्या नातेवाईकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आणि मग या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहे काटेवाडीतले ते आणि मग राज्यभरातून आलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता यांच्यासाठी अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवण्यात आलं होतं आणि आता आपण बघतोय की अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये हे पार्थिव पुन्हा बारामतीकडे नेलं जाईल आणि इथे आपण बघतोय ॲम्ब्युलन्स, जे ॲम्ब्युलन्समधनं हे पार्थिव आणलं होतं त्या याच ॲम्ब्युलन्सने पुढे आता हे पार्थिव बारामतीकडे रवाना होईल। थोडंसं थांबवते कारण ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। शरद पवार आता अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। सदानंद सुळे देखील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। तर संपूर्ण पवार कुटुंब आता काटेवाडीमध्ये दाखल झालेलं आहे। अजित पवारांच्या निवासस्थानी शरद पवार, सदानंद सुळे, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारही काटेवाडीतल्या निवासस्थानीच आहेत। अजित पवारांच्या मातोश्री आहेत। तर हे सगळेजण तर शरद पवार हे सध्या विद्या प्रतिष्ठानला दाखल झालेले आहेत। ही दोन दृश्य आपण बघतोय। एका दृश्यांमध्ये काटेवाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या आहेत ग्रामस्थांच्या आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय विद्या प्रतिष्ठानमध्ये जिथे अजित पवारांच्या या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत, त्यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे। तिथे शरद पवार दाखल झालेले आहेत। आपले प्रतिनिधी विद्या प्रतिष्ठानच्या या प्रांगणातून आपल्या सोबत आहेत मंदार, आपल्या सोबत आहेत मंदार। शरद पवार दाखल झालेत। शरद पवार या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानामध्ये जिथे अंत्यसंस्कार होत आहेत तिथे दाखल झालेले आहेत। काल शरद पवार बारामतीमध्ये आल्यापासून त्यांनी मात्र पवारांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलेलं नव्हतं, कारण ते बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मुख्य कार्यालयामध्येच बसून राहिले होते। मात्र आता ते या ठिकाणी आलेले आहेत। इथे बाकीची नेते मंडळी देखील उपस्थित आहेत। अजित पवारांचं पार्थिव त्यांच्या काटेवाडीतल्या घरी नेण्यात आलेलं आहे, कारण त्यांच्या आईंना पार्थिव पाहता यावं यासाठी आणि त्यानंतर काही वेळामध्येच हे पार्थिव या ठिकाणी आणण्यात येईल आणि सगळ्यांना अंत्यदर्शनात या अजित पवारांच्या पार्थिवाचं घेता येईल आणि त्यानंतर या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत। शरद पवार या ठिकाणी आलेले आहेत आणि इतर राजकीय नेते वेगवेगळ्या पक्षांचे, ज्यामध्ये अमित शहा आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, हे नेते मंडळी देखील थोड्या वेळामध्ये या ठिकाणी दाखल होतील आणि प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये अजित पवारांवरती अंत्यसंस्कार केले जातील। माधवी, तर हजारोंच्या संख्येनं ग्रामस्थ एका बाजूला काटेवाडीतही दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर अंत्ययात्रा सुरू होईल आणि त्यानंतर विद्या प्रतिष्ठानच्या या मैदानावरही आता अजित पवारांना पाहण्यासाठी, त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। वेगवेगळ्या पक्षांचे नेते देखील आता विद्या प्रतिष्ठानच्या या मैदानामध्ये हजर होत आहेत। शरद पवार आता इथे दाखल झालेले आहेत। शरद पवारांसोबत सदानंद सुळेही आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत।
शरद पवारांसाठी हा सगळ्यात मोठा धक्का असणार आहे. कालच त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली होती. हा निव्वळ एक अपघात आहे, याचं राजकारण करू नका असं आवाहन त्यांनी काल केलेलं होतं. मात्र कधीही भरून न येणारं नुकसान झालंय अशा भावना शरद पवारांनी व्यक्त केलेल्या होत्या. त्यामुळे शरद पवारांसाठी देखील हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय. तिकडे अजित पवारांच्या मातोश्री काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानी आहेत. त्यांच्यासाठी तर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आपला करता लेक इतका या वयामध्ये आपल्याला सोडून गेलाय. हे दुःख पचवणं त्यांच्यासाठी खूप अवघड असणार आहे. सुनेत्रा पवार यांनाही त्यांच्या भावनांना आवर घालता येत नव्हता. कालही आपण पाहिलेलं आहे सुनेत्रा पवारांची भेट सगळ्या नेत्यांनी घेतलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, की रात्री उशिरा उद्धव ठाकरे देखील सुनेत्रा पवारांच्या भेटीला गेलेले होते. त्यामुळे सगळेजण त्यांचं सांत्वन करतायत. मात्र पवार कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यातून बाहेर पडणं त्यांच्यासाठी खूप मुश्किल आहे. प्रत्येक बारामतीकरांच्या त्याच भावना आहेत. राष्ट्रवादीचे सगळे नेते, सगळे कार्यकर्ते हे मोठ्या संख्येनं आता अजित पवारांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. बारामतीमध्ये कार्यकर्त्यांची, नेत्यांची, ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. राज्यभरातून कार्यकर्ते बारामतीच्या दिशेनं धाव घेत आहेत. राज्यभरातून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बारामतीच्या दिशेनं पाहायला मिळतेय. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरची दृश्य आपण एका बाजूला बघतोय आणि पहिले दृश्य जे आपण पाहतोय ती आहेत काठेवाडीची. अजित पवारांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येनं अजूनही ग्रामस्थ दाखल होत आहेत. अगदी कॉलेजवयीन युवकांपासून ते अगदी आबालवृद्ध सगळेच जण अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झालेले आहेत. प्रत्येक जण म्हणतोय की एखाद्या माय लेकरासारखं अजित पवारांचं आमच्या सोबतचं नातं होतं, आमच्यावर त्यांचं प्रेम होतं, ते कायम आमच्यासाठी झटत असत. त्यामुळे ही गर्दी खूप काही सांगून जाते.